Okay, we discussing the planning by supervisor, and already we discussed the two plannings: goal, what is the goal, and what is the strategy, means activity. Okay, now third planning by supervisor is objective. Objective are the specifies. Okay, objective are the specifies like a goal. Okay, objective is a specifies like a goal, but the difference between goal and objective, milestone, file, strategy are implement. Objective, objective बघितला की आपण आपला जे टार्गेट आहे, आपला मोटिव्ह काय आहे त्या रिगार्डिंग तो ऑब्जेक्ट असतो. ओके, दॅट इज मीन ऑब्जेक्टिव्ह. म्हणजे आपला जो गोल असेल त्या गोल रिलेटेड कोणता ऑब्जेक्टिव्ह असतो. ऑब्जेक्टिव्ह आर जनरली माइलस्टोन, वाइल द स्ट्रॅटेजी आर इम्प्लिमेंट. देन फोर्थ वन इज अ task. In any organization, tasks are the assigned by two people and they are the made accountable for that. Every given task is essential. Okay, task आपण बघितले सुपरवायझर असेल तर सुपरवायझरला मॅनेजर कडून काही टास्क दिलेले असतील. सपोज प्रोडक्शन लाईन्स असेल तेव्हा आपल्याला न्यू प्रोडक्ट तिथे असेंबल करायचं असेल किंवा न्यू प्रोडक्ट आपल्याला तिथे इम्प्लिमेंट करायचा, ती टास्क कोणाकडून असेल, मॅनेजमेंट करून. मग ती मॅनेजमेंट कडून टास्क दिली जाईल, डिझाईन दिली जाईल, मग त्या रिलेटेड वर्क असेल, आपली जी टीम असेल प्रोडक्शन लाईनची, त्या प्रोडक्शन लाईनच्या टीम कडून ते वर्क कम्प्लीट केलं जाईल. म्हणजे सपोज सुपरवायझर टास्क असेल, ती टास्क कोणाला तो पुट करणार आहे, वर्कर्सला. मग प्रत्येक वर्कला ते वर्क डिव्हाइड केलं जाईल की ही टास्क असेल ती आपल्याला कम्प्लीट करायची. तुम्ही काय बघितलं असेल, काही कंपन्यांचं हे प्रोडक्शन हे फिक्स असतं, हा प्रोडक्ट आहे, याच प्रोडक्टचं डिझाईन करायचं, हेच डायमेन्शन, हेच डिझाईन. पण तुम्ही काही कंपन्याज बघितल्या की त्यांच्या डिझाईनचे रिक्वायरमेंट त्या कंपनीमध्ये टास्क येत असतं नवीन नवीन. आपण जर बघितलं कन्स्ट्रक्शन लाईन्स, ओके, आपण जर प्रोडक्शन बघितलं, सपोज आपल्या टू व्हीलर्स असतील, फोर व्हीलर्स असतील, त्याच्या रिलेटेड जे पार्ट असतात, बॅटरीज असतील किंवा वायर्स असतील, ह्या रिलेटेड जे प्रोडक्शन असते हे फिक्स असतं. त्याच्या रिलेटेड वायरची क्वालिटी असेल, थिकनेस असेल किंवा आपल्या पिस्टन स्ट्रिंग असेल, वीस असेल, याच्या डायमेन्शन हे फिक्स असतात, हे प्रोडक्शन फिक्स असतात. पण तुम्ही काही लाईन्स बघितल्या, कन्स्ट्रक्शन लाईन्स बघितल्या, सपोज ब्रिज असतील, त्याच्या रिलेटेड मटेरियल असेल, सपोज ब्रिज नंतर तुमच्या सपोज बिल्डिंग्स असतील, याच्या प्रत्येकाची डिझाईन वेगळी असते. म्हणजे डिझाईन दिल्यानंतर ही डिझाईन प्रत्येक वेळी चेंज असते, प्रत्येक बिल्डिंगची डिझाईन साईज ही चेंज असते. त्यामुळे ती टास्क असते. म्हणजे टास्क कोणाला दिली जाते, सुपरवायझरला दिली जाते. सुपरवायझर टास्क ती कंप्लीट करतो, टास्क कोणाकडून कंप्लीट केली जाते, वर्करकडून. मग प्रत्येक वर्करला हे डिव्हिजन ऑफ वर्क, आपण त्याला म्हणतो डिव्हिजन ऑफ वर्क. मग प्रत्येक वर्क हे प्रत्येक वर्करच्या स्किल नुसार डिव्हाइड केलं जातं. दॅट इज द टास्क. देन रिसोर्स. Okay, next point is a resource and a budget. Resource are the required to reach to the goal set by the organization. Set by the organization. They are a resource. They are given a resource and budgets. Okay. They are given a different types of resource like a capital, material, people, infrastructure and technology. Last point of the planning is a resource and budget. Okay, आपण बघितलं की कंपनी रिलेटेड बजेट्स असतील, मग ते डिफरंट टाइप्स ऑफ बजेट असतील. फॉर एक्झाम्पल कॅपिटल बजेट्स, capital budgets, then the peoples, then materials, then the technology, infrastructure. Okay, last one is a resource and budget. There are different types of budget for capital budget, people's, material, technology आणि infrastructure. आपण बघितले की बजेट कंपनी इन्स्टॉल करत असताना आपल्याला बजेटचा हा जो मिशन आपण जे प्रोडक्शन करतो, जे कंपनी इन्स्टॉल करते, त्या कंपनीचं बजेट आपल्याला गव्हर्नमेंटला सुद्धा सबमिट करावं लागतं. ते आपलं बजेट असेल. त्यानंतर जे आपण वर्कर जे आपण तिथे वर्कर असणार आहे, ते किती वर्कर आपण तिथे यूज करणार आहे, मशीन्स असतील, त्या रिलेटेड मशीन्स आपल्याला कोणते इम्पॉर्टंट आहे, त्या रिलेटेड बजेट तिथे फाइंड आउट केलं जाईल. आपण ते नेक्स्ट पॉइंटला बघणार आहे की टाइप्स ऑफ बजेट कसे असतात त्या रिगार्डिंग. त्याचं मटेरियल, जे आपण मटेरियल परचेस करणार आहे, जे प्रोडक्शन करणार आहे, त्या रिलेटेडची कॉस्ट, म्हणजे सपोज पीपल, आपली इन्स्टॉलमेंट कॉस्ट, देन मटेरियल कॉस्ट, देन पीपल सॅलरीज,
देन द टेक्नॉलॉजी, जी टेक्नॉलॉजी आपण इन्स्टॉल करणे, मग सॉफ्टवेअर असतील, मशीन्स असतील, ओके, त्यात रिलेटेड अँड इन्फ्रास्ट्रक्चर, जे आपण कंपनी इन्फ्रास्ट्रक्चर असेल त्याच्या रिगार्डिंग पण आपल्याला काही अमाऊंट तिथे कॅपिटल्स मध्ये, बजेटमध्ये आपल्याला तिथे पुट करावी लागेल. म्हणजे कॅपिटल्स, पीपल्स, मटेरियल, टेक्नॉलॉजी, इन्फ्रास्ट्रक्चर याचा एक आपल्याला टेंटेटिव्ह बजेट्स आपल्याला तिथे मेन्शन करावं लागतं, की आपण जो प्रोडक्शन करतोय त्यात लागणारा खर्च असेल, आपला इन्स्टॉलमेंट असेल, किंवा आपला कंपनी आपला इन्फ्रास्ट्रक्चर असेल, त्या रिगार्डिंग जे खर्च असतील, कॉस्ट असेल, ते आपल्याला तिथे पुट करावं लागते. त्या रिगार्डिंग त्या प्रोडक्ट असेल, त्या प्रोडक्टची कॉस्ट आपल्याला तिथे मेन्शन करावं लागते. आणि आपल्याला त्याच्या रिलेटेड किती इयर्स मध्ये जे आपण पैसे इन्व्हेस्ट केलेले असेल ते किती इयर्स मध्ये आपल्याला रिटर्न्स मिळतील, आणि प्रॉफिट त्या प्रोडक्ट रिलेटेड काही 10%, 5% जे प्रॉफिट असेल ते पण प्रॉफिट पीपलची, जे वर्कर असतील, जे मॅनेजमेंट आहे, त्यांची सॅलरी, टेक्नॉलॉजी, मटेरियल याचे सर्व मायनस करून आपल्याला रिलेटेड, मटेरियल रिलेटेड किती प्रॉफिट होईल, 5%, 10%, ते पण आपल्या त्या बजेट्स मध्ये मेन्शन करावं लागतं. दॅट इज द मेन पॉइंट ऑफ द रिसोर्सेस. मीन्स दे आर गिवन अ प्लॅनिंग बाय सुपरवायझर. दे आर फर्स्ट इन द गोल्स, strategy, objective, task, resource. There are different types of resource: capital, people related, material related, machine related, infrastructure related, and the technology related. Okay, this is the planning by the supervisors. Then next point is a here also given mission and purpose. Means what is the mission of company, means what is the objective. Then what is the also given objective of this company, means what is the aim, goal, and purpose. Okay, this is the objective or the goal, aims, and also given the व्हॅरियस पिरियड ऑफ टाइम्स. आपण बघितलं की जो ऑब्जेक्टिव्ह दिलेला असेल, गोल्स दिलेला असेल, तो लॉंग टर्म्स गोल की शॉर्ट टर्म्स गोल, त्याच्या रिगार्डिंग तो ऑब्जेक्टिव्ह असेल. स्ट्रॅटेजी बघितली आपण, व्हॉट इज स्ट्रॅटेजी असेल. सपोज आपण प्रोडक्शन करतोय, ऑलरेडी त्या प्रोडक्टचं डिझाईन झालेले, मटेरियल कोणते यूज करायचं, कोणकोणते मशीन्स त्यासाठी. हाय दैया